काल आपण कालच्या पिरियडमध्ये इंजिनचे प्रकार वेगवेगळ्या बाबीवरून कशा प्रकारे पडतात याच्याबद्दल माहिती घेतली होती. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे ना, सिलेंडरच्या रचनेवरून, सिलेंडरच्या संख्येवरून, इंधन वापरावरून, बरोबर आहे की नाही, इंधनाच्या वापरावरून, नंतर व्हॉल्वची रचना कशी केलेली असते त्याच्यावरून, इंधन कोणतं वापरतो त्याच्यावरून, कूलिंग सिस्टीम कोणती वापरलेली आहे त्याच्यावरून, बरोबर आहे. अशा 7 प्रकारे आपण इंजिनचं वर्गीकरण केलं होतं, बरोबर आहे. तो आपलं मागं झालं होतं. आज आपण काय करणार आहोत, त्याचा पुढचा लेसन आहे इंटरनल आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये काय फरक असतो. आज कशाचा अभ्यास करणार आहोत आपण, इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये काय फरक राहतो याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत, बरोबर आहे. तुम्हाला जे आधी इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय होते हे सगळं सांगितलं होतं. एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजे काय होते त्याच्या डेफिनेशन्स वगैरे सांगितल्या होत्या, बरोबर आहे की नाही. आता त्याच्या पुढचा लेसन हा आहे की त्याच्यामध्ये फरक काय असतो, इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये काय फरक असतो त्याचा अभ्यास आज आपण आजच्या क्लासमध्ये करणार आहोत, बरोबर आहे. आणि हे शिकल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला दोन्ही इंजिनची जे जाणीव आहे कशा प्रकारे फरक राहतो ना याची तुम्हाला माहिती मिळेल. आणि इंजिन वगैरे प्रॉब्लेम आला तर दुरुस्तीच्या वेळेस त्याची तुम्हाला मदत होईल, बरोबर आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करू, या दोनमध्ये काय फरक आहे त्याचा अभ्यास सुरू करू. ठीक आहे, दोन्ही इंजिन एकाच प्रकारे काम करतात. टू स्ट्रोक असेल तर टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक असेल तर फोर स्ट्रोक, बरोबर आहे. तर फरक काय आहे ते आपण बघू. पहिला फरक काय आहे, इंधनाचे ज्वलन सिलेंडरच्या आतमध्ये होते. त्याबद्दल तुम्हाला व्याख्या करताना सांगितलं होतं की नाही. इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय होते, ज्या इंजिन मध्ये इंधनाचं ज्वलन पिस्टनच्या हेडवर होते, म्हणजे इंजिनच्या आतमध्ये होते, अशा प्रकारच्या इंजिनला आपण इंटरनल कंबशन इंजिन असं म्हणतो. तोच हा पहिला फरक आहे. लक्षात, तोच पहिला फरक आहे इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये. कोणता आहे तो, तर या इंजिन मध्ये, आयसी इंजिन मध्ये इंधनाचं ज्वलन हे सिलेंडरच्या आतमध्ये होते, बरोबर. तर मग एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये काय होते, तर या एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये इंधनाचं ज्वलन हे सिलेंडरच्या बाहेर कुठेतरी होते, बरोबर आहे की नाही. एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये इंधनाचं ज्वलन हे सिलेंडरच्या बाहेर कुठेतरी होते. हाच मेन त्याच्यामधला फरक आहे. आणि याच्यावरूनच मग तुम्हाला इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिनची व्याख्या आपण मागच्या क्लासला सांगितली. दुसरा कोणता फरक आहे, तर दुसरा फरक असा आहे, या इंटरनल कंबशन इंजिन मध्ये दाब आणि तापमान हे खूप जास्त प्रमाणात निर्माण होते. आलं लक्षात, दाब आणि तापमान हे खूप जास्त प्रमाणात निर्माण होते. काय बरं निर्माण होते, कारण ज्वलन तिथंच होते ना. इंटरनल कंबशन इंजिन मध्ये काय होते, इंधनाचं ज्वलन तिथंच होते पिस्टनच्या हेडमध्ये. त्याच्यामुळे काय होते, तिथंच होत असल्यामुळं वेस्टेजेस वगैरे काही जात नाही. वेस्टेज काही, पॉवर वेस्टेज काही होत नाही, कारण तिथंच होत आहे सगळं. तर त्याच्यामुळं इंटरनल कंबशन इंजिन मध्ये दाब आणि तापमान जास्त प्रमाणात निर्माण होतो. कोणता दाब, तुम्हाला सांगितलं होतं पॉवर स्ट्रोक निर्माण झाला तर काय होते, ती जी शक्ती आहे ते दाबानं पिस्टन खाली ढकललं जाते. तर तो जो दाब आहे आणि तिथं निर्माण होणारं जे तापमान आहे हे तापमान एक्सटर्नल कंबशन इंजिनच्या पेक्षा जास्त राहते. एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये काय रे, तर या इंजिन पेक्षा, इंटरनल कंबशन इंजिन पेक्षा इंजिन मध्ये निर्माण होणारा दाब आणि तापमान याच्यापेक्षा तुलनेनं कमी राहते. समजलं, काय बरं जास्त राहील इंटरनल कंबशन इंजिन मध्ये, कारण तिथंच इंधनाचं ज्वलन होते ना, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे वेस्टेजेस वगैरे काही जात नाही. तर त्याच्यामुळे तिथं काय होते, दाब आणि तापमान जास्त निर्माण होते. तर एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये इंटरनल कंबशन इंजिन पेक्षा कमी प्रमाणात दाब आणि तापमान निर्माण होते. हा मुद्दा समजला. तिसरा मुद्दा कोणता आहे, सिंगल ऍक्टिंग. तर इंटरनल कंबशन इंजिन हे सिंगल ऍक्टिंग इंजिन आहे. तुम्ही म्हणा सिंगल ऍक्टिंग कसं आहे, सिंगल ऍक्टिंग म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. सिंगल ऍक्टिंग का बरं, तर ज्वलन कुठं होते इंटरनल कंबशन इंजिन मध्ये, पिस्टनच्या हेडवर, बरोबर आहे. पिस्टनच्या खाली होते का, नाही, कारण आपण त्याच्या डेफिनेशन मध्येच सांगितलं. आयसी इंजिनची डेफिनेशन तुम्हाला समजून सांगितली होती. त्याच्यामध्ये आधीच सांगितलं होतं का या इंजिनमध्ये, आयसी इंजिनमध्ये इंधनाचं ज्वलन पिस्टनच्या हेडवर होते, खाली होते असं नाही म्हटलं होतं. त्याच्यामुळे काय आहे, दाब कुठून होईल, टीडीसी पासून बीडीसी पर्यंत, बरोबर आहे की नाही. बीडीसी पासून टीडीसी पर्यंत होईल का, नाही. दाब कुठं निर्माण होईल, बीडीसी पासून टीडीसी पासून बीडीसी पर्यंत.
बीडीसी पासून टीडीसी पर्यंत नाही निर्माण होणार. म्हणजेच काय झालं, हे इंजिन सिंगल ऍक्टिंग आहे. कसं सिंगल ऍक्टिंग? फक्त टीडीसी पासून बीडीसी पर्यंत, टीडीसी पासून बीडीसी पर्यंत. ज्वलन इथं होते, इंधनात होते की नाही? ज्वलन कुठं होते? पिस्टनच्या हेडवर होते, पिस्टनच्या खाली होते असं आपण म्हटलं नाही, बरोबर आहे? त्याच्यामुळे मग हे इंजिन कसं आहे, सिंगल ऍक्टिंग आहे. आवाज कसा निर्माण होतो? टीडीसीवर निर्माण होतो. तिथून जो शॉक बसतो, तो धक्का बसतो, त्या धक्केच्या मदतीनं पिस्टन टीडीसी पासून बीडीसी पर्यंत येते. म्हणजे हे इंजिन कसं आहे, इंटरनल कंबशन इंजिन हे सिंगल ऍक्टिंग इंजिन आहे. हे डबल ऍक्टिंग असू शकत नाही. दुसरं कोणतं आहे, एसी इंजिन, एक्सटर्नल कंबशन इंजिन. हे मात्र डबल ऍक्टिंग असू शकते. हे सिंगल ऍक्टिंगही असू शकते आणि डबल ऍक्टिंगही असू शकते. का बरं? कारण या केसमध्ये काय झालं, इंधनाचं ज्वलन बाहेर कुठेतरी केलं आणि तिकडनं मग ती जी वाफ आहे आपण पिस्टनच्या हेडवर आणतो. काय करतो, तिकडनं जी वाफ आहे ते पिस्टनच्या हेडवर आणतो. एखाद्याला जर प्रयोग करायचा असला तर तो पिस्टनच्या खाली पण आणण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहे की नाही? पिस्टनच्या खालून पण आणण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे काय होईल, सिंगल ऍक्टिंग आणि डबल ऍक्टिंग जर असलं अजून जास्त प्रमाणात शक्ती निर्माण होईल, बरोबर आहे? हे गोष्ट कुठं शक्य आहे, एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये. एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये हे सिंगल ऍक्टिंग आणि डबल ऍक्टिंग करणं शक्य आहे. काय बरं? कारण या केसमध्ये इंधनाचं ज्वलन हे बाहेर झालेलं आहे, मग तिकडनं आपल्याला वाफ इकडे आणावं लागते. मग ते एकतर तर तुम्ही वरूनही नेऊ शकता आणि खालूनही नेऊ शकता, बरोबर आहे? पण असं तुमचं इंटरनल कंबशन इंजिन मध्ये होत नाही किंवा करता येत नाही, होत नाही किंवा करता येत नाही. कारण इंधन जे आहे हे इंधन पिस्टनच्या हेडवरच येणार आहे, बरोबर आहे? इंधन कुठे येणार आहे, पिस्टनच्या हेडवर, आणि त्याचं ज्वलन कुठं होणार आहे, पिस्टनच्या हेडवरच होणार आहे. खाली होणार असं आपण कधीही म्हटलेलं नाही.